सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा आणि इराण युद्धाच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे। काही ठिकाणी साठा संपलाय असं बोर्डही लावण्यात आलंय। प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत स्पष्ट केलं आहे की इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। सध्या परिस्थितीत नियंत्रणात ठेवण्याकरिता वाहनांना मर्यादित प्रमाणात इंधन दिलं जात आहे। या दरम्यान खुलताबाद आणि वेरूळ परिसरात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते। हा भाग ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, भद्रमारुती मंदिर आणि सुलीभंजन येथील दत्त मंदिरामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भाविकांची वर्दळ असते। मात्र या संपूर्ण परिसरात फक्त 2च पेट्रोल पंप उपलब्ध आहेत। त्यापैकी एक पंप वादग्रस्त आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांकडून टाळला जात असल्याने सर्व भार दुसऱ्या पंपावर येत आहेत। पेट्रोल, डिझेल, LPG, CNG याचा तुटवडा जो आहे तो आपण दर जागी दरवेळी बातम्यांमध्ये पाहतोय। सध्या आपण आहोत खुलताबाद तालुक्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यामधील जे वेरूळ ते फुलंब्रीमधलं जे वरद पेट्रोलियम आहे त्याच्यामध्ये आता आपण सध्या आपण पाहू शकता केवढी गर्दी आहे। आणि या ठिकाणी जे पेट्रोल जे आहे आणि पेट्रोल आणि डिझेलचं एक प्रकारे आपण पाहू शकतो की दरवेळी सांगण्यात आलं होतं की अफवा आहे की पेट्रोल डिझेलची कमतरता आहे किंवा तुटवडा आहे, आणि त्याचाच आपण जो आहे तो या ठिकाणी हे अनुभव घेऊ शकता की या ठिकाणी किती नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत। पेट्रोल आणि डिझेलसाठी एवढी गर्दी लागलेली आहे। या पेट्रोल पंपाचे जे संचालक जे आहेत, वरद पेट्रोल पंपाचे संचालक, ते आपल्यासोबत सध्या उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून खरी जी माहिती आहे ती जाणून घेऊया। सर, खरं सांगा, पेट्रोल आणि डिझेलचं खरंच तुटवडा आहे का? नाही, ही फक्त लोकांनी अफवा केलेली आहे। बरं, त्याच्यामुळे एवढे नाही, पण जर का अफवा केलेली आहे तर मग आता दिवसाला किती लोक येतात आणि तुमच्याकडे मग याचा शॉर्टेज का होतोय? शॉर्टेज काय होतं, एक गाडीला जो 100 रुपयाचा भरत होता तो 200, 300, 500 घेऊन चालला, त्याच्यामुळे गाडी आली का संपून जाते। बरं, आणि फुलंब्री ते वेरूळपर्यंत कोणताच पंप चालू नाही आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। अनेक पंप आपण पाहिले की अनेक पंप आपण बघू शकता की अनेक पंप बंद झालेत। जसं आपण बघू शकतो की खुलताबाद नाक्यावरती जो पंप आहे तो सुद्धा बंद झालेला आहे। आपल्याकडे इथे टँक आलेली आहे किंवा काय आलेलं, पण एवढी गर्दी आहे। पण एवढ्या गर्दीला आणि एवढे जे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत यांना तुम्ही तेवढा पेट्रोल किंवा डिझेल उपस्थित किंवा तेवढा पुरवठा करू शकता का? आज आमची गाडी आली होती, 20 केलची गाडी होती, 10 केल पेट्रोल, 10 केल डिझेल। पोलीस प्रोटेक्शन बोलवलं, नंतर वाटायला सुरुवात केली। कलेक्टर पुरवठा अधिकाऱ्याचे आदेश होते, 2 लिटर पेट्रोल, 2000 गाडी डिझेल कॅनमध्ये द्यायचं नाही, बॉटलमध्ये द्यायचं नाही। जोपर्यंत आमच्याकडे आहे तोपर्यंत देऊ, नंतर बंद करून टाकू। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आदेश दिलेले होते की जे दुचाकी असतील, दुचाकींना 200 रुपयाचं पेट्रोल द्यायचं आणि 3 चाकी वा 4 चाकी वाहन असतील त्यांना 2000चं द्यायचं, 500चं द्यायचं सांगितलं होतं। पण मग त्या आदेशाचं पालन या ठिकाणी होत आहे का? होत आहे। बघा, तुम्ही व्हिडिओ करा, MPDचे फोटो काढा, दाखवा तुम्ही। आम्ही कॅनमध्ये देत नाही, बॉटलमध्ये देत नाही, 200च्या वर गाडीवाल्याला देत नाही, 500च्या वर फ्री वेळवायला देत नाही। मोठी गाडी जी त्यांना 2000च्या आत कॅन वगैरे आमच्याकडे काहीच नाही। बरं, आता तुम्ही एक सांगा, जसं तुम्हाला माहीत असेल ना, आता तुम्ही पेट्रोल पंपचे संचालक आहात आणि तुम्ही पेट्रोल पंप एवढं मोठं चालवतात आणि हायवेवरचं पेट्रोल पंप आहे, नॅशनल हायवेचा पेट्रोल पंप आहे, तर तुम्हाला एक गोष्टीची कल्पना असेल की हे जे काही तुटवडा चालू आहे तर तो कधीपर्यंत तुमच्या अंदाजाने कधीपर्यंत याचं सगळं जे निवारण आहे ते होईल? माझ्या तरी अंदाजानं 2 दिवसात याचं निवारण होऊन जाईल। तर तुमचं म्हणणं आहे की 2 ते 3 दिवसामध्ये किमान? फक्त ही लोकांना अफवा केलेली आहे, व्हॉट्सअपवर बसल्याकडे मेसेज टाकता वगैरे, त्याच्यामुळे गर्दी। आता हे लोक भरून गेले, हे 8 दिवस नंतर पंपावर येणारच नाही। जसं की आपण पाहिलं की जे पेट्रोल पंपाचे संचालक होते त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 2 ते 3 दिवसामध्ये ही जी समस्या आहे याचं निवारण होईल। आता आपण माझ्या मागे बघू शकता केवढी मोठी रांग लागलेली आहे। इथे दुचाकी स्वार असतील किंवा 4 चाकी असतील किंवा ट्रॅक्टर असेल किंवा टेम्पो असेल, ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल, जे काय असेल ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, कितने टाइम से रुके यहाँ पे? आधे घंटे से रुके। कितने? आधे घंटे से। अर्ध्या तासापासून हे थांबलेले, आधे घंटे से पेट्रोल नाही मिळाला आपको? अर्ध्या तासापासून हे थांबलेले आहेत, अजून यांना पेट्रोल भेटले नाही कारण की एवढी रांग या ठिकाणी लागलेली आहे। आपण अजून काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत पण बातचीत करूया।
किती टाइम सुरू केली आहे? अर्धा घंटा अर्धा तास यांना सुद्धा झालेलं आहे. अर्ध्या तासापासून नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांना पेट्रोल जे आहे ते अजून भेटलेलं नाही आहे. कारण की आपण माझ्या मागे बघू शकता रांगच रांग लागलेली आहे. आता या गोष्टीचं निवारण कधी होईल आणि कधी नाही होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि तिथेही प्रचंड गर्दी होत आहे. या परिस्थितीचा फटका सर्वाधिक बसतोय तो शेतकऱ्यांना. कारण गहू काढण्यासाठी लागणारे ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर डिझेल अभावी थांबले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कामं रखडली असून मोठं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जसं की आपण बघितलं की पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जो आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या देशामध्ये आपल्याला जाणवायला भेटला होता. आणि त्यातच आपण सध्या आहोत फुलंब्री रस्त्यावरती, वेरूळ ते फुलंब्री रस्त्यावरती. आणि तिकडे हे जे वरच जे पेट्रोलियम आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता एवढी गर्दी जमलेली आहे. त्यातच हे हार्वेस्टर जे, कारण की एक प्रकारे आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते अवकाळी पावसाचा जो आहे तो एक फटका बसलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे गहू उत्पादक होते, ज्यांनी गहू लावलेलं होतं ते आपल्यासोबत शेतकरी आहेत. त्यांचं हार्वेस्टर इथे मागे आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो. आपण त्यांच्यासोबत आपण एकदा बातचीत करूया. दादा काय सांगाल, आता अवकाळी पाऊस पण आला, तुमचा गहू पण लागलेला आहे आणि त्यातच हे डिझेलचा तुटवडा झाला. काय झालं, आमच्याकडं हार्वेस्टर गहू काढायला आलं होतं, पण त्याच्यामध्ये डिझेलच नव्हतं. डिझेल नसल्यामुळं आता बी समजा आता 30 तारखेला पाऊस सांगेली, त्याच्यामुळं काय झालं तर बा हार्वेस्टरला डिझेलची लिमिट नसावं. एक माझ्यानुसार याचे करून सकाळी 10-20 एकर तरी शेतकऱ्याचा फायदा होईल त्यापासून. बरोबर. डिझेल मला एक सांगा, तुम्हाला कधीपासून डिझेल भेटत नव्हतं किंवा कधीपासून तुमचा काय त्रास झाला? आतापर्यंत नव्हती आले अडचण. बरं. फक्त आताच काय झालं, त्यांना समजा आता कधी 2000 डिझेल दिलं आपण, 2000मध्ये किती शेतकरी होतील काढणं? होणारच नाही. त्याच्यामुळं हार्वेस्टरला लिमिट नाही पाहिजे आता. कारण जे तोंडाशी गहू आलेले आहे आता परत 30 तारखेला पाऊस सांगेल. पावसामुळे सगळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते. हार्वेस्टरला अडचण नाही पाहिजे. जसं की आपण पाहिलं की शेतकऱ्याची मागणी पण ही आहे की हार्वेस्टला 2000ची लिमिट नको. कारण की बळीराजा शेवटी तोच बळीराजा आहे जो आपल्या सगळ्यांना जेवण खाऊ घालतो, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अन्न पुरवतो. आणि त्या बळीराजाची मागणी आहे की हार्वेस्टरला 2000ची लिमिट नसावी. कारण की आत्ता सध्या सीझन चालू आहे आणि आत्ता गहू काढण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जर का लिमिट दिली डिझेलची तर मग यांचं गहू कुठून निघणार आणि बळीराजा कुठून सुखी होणार? कारण वर्षभर जर का काम करून बळीराजा जर का एवढं राबतोय आणि त्याच्यानंतर सुद्धा जर का अवकाळी पावसामुळे आणि या डिझेल आणि याच्या तुटवड्यामुळे जर का त्रास होत असेल तर मग त्याला जबाबदार कोण आणि त्याचं उत्तर कोण देणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. सहकारी राजेश थोरातसोबत धवल गोलप, सिटी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.